नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे. भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी अर्धापूर तालुक्यातील लहान येथील तपोवन बौद्ध विहार या ठिकाणी आजचा विषय महत्वाचा असा आहे की येणाऱ्या काही दिवसातच या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जवळपास 22 वर्षापूर्वी या ठिकाणी आमचे नितीनराव लोणे मामा यांनी या ठिकाणी 22 वर्षापूर्वी सुरुवात केली होती आणि आज रोजी त्यांचे चिरंजीव राजेशजी लोणे यांनी या ठिकाणी येणाऱ्या 1 तारखेपासून ते पुढे जवळपास 8 ते 10 दिवस धम्म परिषद व वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत आहेत राजेशजी लोणे या ठिकाणी जे नेहमी पूजा अर्चा करण्यासाठी असलेले भंतेजी व गावकरी मंडळी आहेत. आपण जाणून घेऊया सरपंचाकडून की येणाऱ्या काळामध्ये धम्म परिषदेनिमित्त काय काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. येणारी जी धम्म परिषद आहे ती कशा पद्धती राहील आणि काय काय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी राजेश निवृत्तीराव लोणे या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून काम बघतो. आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे. दरवर्षी आम्ही हे धम्म परिषद आयोजन करता आणि सर्व या पंचक्रोशीतील लोक, जनता, उपासक उपासिका हे सगळे जण मला मदत करतात. यावर्षी दिनांक 1 तारीखला आपल्या तपोवन बुद्धभूमी येथे श्रामणेर शिबिराचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये जवळपास 50-60 उपासक श्रामणेरी दीक्षा घेतात आणि नंतर त्यांना आम्ही 10 दिवस जवळपास सर्व धम्माचं जगात गावात सर्व समाजामध्ये वावरण्याचं सर्व मार्गदर्शन आमचे आदरणीय भंतेजी सुबुती हे सर्व त्यांना शिकवतात. आणि दिनांक 8 तारखेला सकाळी लहान नगरीचे सरपंच यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजारोहण होते. ध्वजारोहणाच्या नंतर आम्ही या धम्म परिषदेची जे मुख्य आकर्षण आहे ते लोण येथून मिरवणूक निघते. त्या मिरवणुकीचे आयोजन केलेलं आहे. मिरवणूक येते संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत या तपोवन बुद्धभूमी येथे मिरवणूक येते. त्या मिरवणुकीच्या नंतर रीतसर असं या धम्म परिषदेचं उद्घाटन होते. त्या उद्घाटनाला राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आपल्या भोकर विधानसभेच्या लाडक्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते व महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या धम्म परिषदेचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या नंतर आम्ही एक यावर्षी जरा आगळा वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. त्या आयोजनाला सर्व आपल्या पंचक्रोशीतील, नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. या कार्यक्रमाला देश विदेशातून भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे, उपासक उपासिका उपस्थित राहणार आहे, सामाजिक धार्मिक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखोच्या संख्येने या ठिकाणी जनता येणार आहे. तर त्याचं आपण काय नियोजन केलेलं आहे? राहण्याचं, बसण्याचं, आरोग्य विभाग असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, श्रामणेर त्यांची व्यवस्था असेल, तर कशा पद्धतीने केलेली आहे? आम्ही जवळपास 22 वर्षापासून हे नियोजन करतच आलेलं आहोत. यावर्षी कडूबाई खरात यांचा कार्यक्रम असल्यामुळं जनता ही, उपासक उपासिका हे तालुक्यातून, जिल्ह्यातून, जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा येणार आहेत. त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण व्यवस्था ही केलेली आहे. अर्धापूर नगरपंचायतच्या वतीनं आम्हाला इथे अग्निशामक दल आणि आरोग्याविषयी सगळी व्यवस्था अर्धापूर पंचायत समिती, नगरपंचायत हे ते पुरवतात. आणि आमचे लहान येथील ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडून पूर्ण लाईटची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था आणि आरोग्यविषयक व्यवस्था. आरोग्याला दररोज 10 दिवस आपल्या श्रामणेर शिबिराचे
आरोग्य तपासणी सकाळ संध्याकाळ 2 टाइम येऊन तिथल्या लहानच्या ग्रामपंचायततर्फे माननीय संजयरावजी देशमुख लहानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळे दररोज येऊन त्याची तपासणी करतात. पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि करणारही आहोत. अर्धापूर पोलीस स्टेशन यांची सुद्धा त्या पार्किंगसाठी आणि सर्व या जनतेचं व्यवस्थित राहण्यासाठी सर्व ते सहकार्य करतात. लहानची ग्रामपंचायत करते. आमचे चन्नापूर, लहान, लोण, चाबरा या पंचक्रोशीतले जे आमचे नवतरुण मंडळी आहे ते सुद्धा आम्हाला रेग्युलर सहकार्य करतात. आणि या सुद्धा कार्यक्रमाला लाखोचा जनसमुदाय जमणार असल्यामुळं मी सर्वांना विनंती करतो, त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा यावर्षी सुद्धा मला दरवर्षी जसं सहकार्य करतात तसं यावर्षी सुद्धा सर्व युवक तरुणांनी मला सहकार्य करावं एवढीच माझी विनंती. अन्य ज्या दरवर्षी आपण जे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेता त्यापैकी यावर्षी काही वेगळा अनोखा कार्यक्रम घेणार म्हणताय तर ते कशा पद्धतीचा असेल कार्यक्रम? वेगळा अनोखा कार्यक्रम म्हणले तर आम्ही आता नांदेड महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये आमचे जवळपास बौद्ध समाजाचे 9-10 नगरसेवक निवडून आलेत. त्यांचा आम्ही सत्कार आयोजन केलेला आहे. ते त्यांचा पण सत्कार करणार आहे. आणि जे आपल्या तालुक्यामधून काही पत्रकार मंडळी आहे आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहे त्यांचा सुद्धा आम्ही सत्काराचं आयोजन केलेलं आहे. जसं की आता याच्यामध्ये आता ते तुम्हीच पत्रकार आहात, तुम्हीच इंटरव्ह्यू घ्यायला आणि तुमचंच नाव घेणं मला जरासं योग्य वाटणं आलंय. तुम्ही जवळपास आमच्या आरोग्य केंद्रामध्ये आपले अर्धापूरचे आरोग्य केंद्र इथं जवळपास आमच्या पंचक्रोशीमधले जवळपास 100च्या वर तरी PM केले असतील. आणि जिथं म्हणलं तिथं धावून जाता. कालच जांभरूणला प्रोग्राम एक अनुचित प्रकार घडला. त्या प्रकारामध्ये तुम्ही तिथं सुद्धा त्या विहिरीत स्वतः उतरून मदत केली त्या लोकांना. याच्यामुळं आम्ही काही ना काही कुठंतरी त्याला त्या कामाची पावती भेटावं म्हणून आम्ही त्याचा शाल शिरपळ देऊन तुमचाही करणार आहोत, त्या नांदेडच्या नगरसेवकाचाही करणार आहोत आणि असे बरेच दुसरे आम्ही निवडलेले आहेत त्यांचा पण सत्कार करणार आहोत. हा वेगळा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. धन्यवाद सर. संबंधात आपल्यासोबत म्हणते जे आपण त्या सविस्तर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन कशा पद्धतीचं आहे, किती वर्षाच्या बालकापासून ते किती वर्षाच्या तरुणापर्यंत याच्यामध्ये सहभाग व्हावा आणि त्यांना कुठल्या आणि कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जाते आपण भंतेजीत कडून साक्षात माहिती घेऊया. भंतेजी, मी पूजनीय भंते सुभूती थेरो या तपोनभूमीमध्ये वास्तव्य करतो आणि या धम्मपरिषदेच्या निमित्ताने 10 दिवसाचा जो श्रावणी शिबिर घेतल्या जातोय त्या शिबिरामध्ये आम्ही वंदना शिकवतो, पंचशील शिकवतो, अष्टशील, 10 शील आणि ग्रस्ताला कसं बसावं, कसं चलावं, कसं खावं, कसं राहावं हे सर्व 75 शक्यामध्ये आम्ही शिकवतो. पंचशील शिकवतो, अष्टशील शिकवतो, 10 शील शिकवतो आणि 10 पारामिता काय ते समजून सांगतो. म्हणजे माणूस कसा घडतो हे आमच्या शिबिरात आल्यावर माणसाला कळते. माणूस कसा घडल्या जसा मूर्तीला वडर छाटीत आहे आणि मूर्ती तयार करते, देव पण येते, त्याप्रमाणे आम्ही माणसाला माणूस पण आणतो आणि तो माणूस असा होतो की कधी लबाड बोलणार नाही, हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, दारू पिणार नाही. अशा प्रकारचं आम्ही त्यांना प्रशिक्षण करून प्रशिक्षित करतो आणि ते दुसऱ्याला सुद्धा उपदेश करतो आणि त्याचा फायदा लोकांना सांगतो. काय होते ते आचरणामुळं माणूस श्रीमंतीकडे जातोय, गरीब राहत नाही. म्हणजे आपण चोरी नाही केली, हिंसा नाही केली, मारामारी झगडा नाही केला तर आपला व्यर्थ पैसा जाऊ शकत नाही. कोर्ट कचेऱ्या आपल्याला करावं लागत नाहीत. या विचार केल्याने काय परिणाम होते ते होऊ शकत नाहीत. खोटं बोलल्याने, साक्षी खोटी दिल्याने काय होते त्याचे परिणाम आपल्याला माहीतच आहेत. आणि दारू पिल्याने काय होते याच्याबद्दल आम्ही पूर्ण समजावून सांगतो. म्हणून माणूस चांगला होतो आणि ही भूमी चांगली निर्माण होते, माणसं चांगली निर्माण होतात. पण आम्ही जे भिकू लोक आहेत त्यांनी हे धम्माचा चांगला प्रचार केल्यावर आपल्या सरकार दरबारी गुन्हे नाहीत बौद्धाच्या लोकांवर. बौद्ध इतर बौद्धावरच गुन्हे आहेत. जास्तीत जास्त एखादा 2 अपवाद द्या सोडून
मात्र पहिल्यासारखे गुन्हे बौद्ध लोकांवर नाहीत. का तर या शिकवणुकीमुळं बुद्ध धम्माचं अंगीकारल्यामुळं हा माणूस चांगला होतो आणि या व्यभिचारापासून अकुशल कर्मापासून अलिप्त राहतो आणि कुशल कर्म म्हणजे चांगले कर्माच्या करण्याला धजतो, पाहतो आणि करतो. म्हणून प्रशिक्षणासंबंधी आपण तरुणांना काय आवाहन करू इच्छिता? मी प्रत्येक श्रावणीराला मी असं आवाहन करतो की 4 वाजता उठावं, ध्यान साधना करावं, वंदना करावी, आम्ही स्वतःच साध्य करून घ्यावं जीवनामध्ये. स्वतः चांगलं तर जग चांगलं. ते जसं कोण काय म्हणते, दुनिया बुडाली दुनिया उडाली, म्हणजे स्वतः मेलं म्हणजे दुनिया बुडाली. आम्ही त्याच्यातून वाचित होत आणि माणसाला चांगलं करतो. म्हणून हे धम्म सर्वश्रेष्ठ आहे आणि याच्यातून माणूस चांगला होऊ शकतो, घडतो. धन्यवाद. मी पुन्हा एकदा तरुण या ठिकाणी परिसरातले तरुण आहेत. आपण वेगवेगळे जे कार्यक्रम वगैरे घेण्यात येणार आहेत त्या कार्यक्रमासंबंधामध्ये थोडक्यात माहिती घेऊत. आपण आपल्या सोबत आहेत. आपण काय सांगा? मी अंबादास जंगीलवाड गेल्या 22 वर्षापासून आपल्या तपोवनभूमीवरती जी यात्रा भरते ती नेहमीप्रमाणे 8, 9 आणि 10 अशा 3 दिवसापुरती असायची. पण यावेळेस जो कार्यक्रम राजेश साहेबांनी ज्या नियोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला योग्य तो प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा करतो. कारण तरुण मंडळी म्हणा किंवा लहान मुलांपासून समजा 7-8 वर्षाच्या मुलापासून ते 25 ते 30 वर्षाच्या वयापर्यंतची मुलं इथं दीक्षा घेतात आणि जे त्यांना ती इथं शिकवण दिली जाते ती समाजामध्ये बौद्ध धर्म काय आहे आणि माणूस कसा राहायला पाहिजे, कसा वागला पाहिजे ह्या गोष्टीबद्दल त्यांना समाजात त्या गोष्टी पुढं आणखी सरकवत चालतो. ज्या बौद्धांनी आपल्याला हे सगळं शिकवलंय की आपण कसं राहायला पाहिजे, माणुसकीत कसा राहायला पाहिजे आणि नको त्या गोष्टी करायला नाही पाहिजे, ह्या गोष्टी त्यांना ते शिकवल्या जातात आणि याचा प्रसार सगळा आपल्या समाजामध्ये करण्याचं कार्य ते येणारी पिढी करेल या उद्देशाने हा जो यात्रेचा इथं आयोजन केलं जातं ते चांगलंच आहे. आणि हे जे यावेळेस 1 तारखेपासून जे सुरुवात होणार आहे या सगळ्या कार्यक्रमांना सगळ्यांनी आवर्जून जास्तीत जास्त उपासकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमांना प्रतिसाद द्यावा एवढी माझी विनंती. खूप छान आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. मी कॅमेरामॅन सह आनंद शिंगारे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.